मतदानाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधून एक ब्रेकिंग न्यूज येते। नांदेडमध्ये तासाभरापासून ईव्हीएम बंद आहे। नांदेडच्या माहूर तालुक्यातील टाकळीमधील ही घटना आहे, त्यामुळे मतदानाची प्रक्रिया ही खोळंबल्याचंही पाहायला मिळतंय। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे आणि नांदेडमधून ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवर। कशा पद्धतीने मतदानाला सुरुवात झाली, मात्र अवघ्या काही वेळातच ही मतदान प्रक्रिया थांबली आहे, कारण ईव्हीएम मशीन हे बंद पडलेले। नांदेडच्या माहूर तालुक्यातील टाकळीमधील ही घटना आहे। खरं तर ऊन वाढतं, त्यामुळे सकाळच्या वेळेतच मोठ्या संख्येने मतदार हे मतदानासाठी आलेले आहेत। मात्र मतदानाची ही प्रक्रिया ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे खोळंबल्याचं पाहायला मिळतंय। साम टीव्हीवर ही थेट दृश्य नांदेडच्या माहूरमधून। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडनं। संजय, तासाभरापासून ईव्हीएम मशीन हे बंद आहे, कशा पद्धतीने ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत? हॅलो संजय। माहूर नांदेडच्या माहूर तालुक्यातील जे टाकळी गाव आहे त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली। पहिलं मतदान झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर इथली जी मशीन जी आहे ते ईव्हीएम मशीन आहे ते बंद पडली आणि त्या ठिकाणी जे मतदानाची प्रक्रिया जे आता सध्या तरी खोळंबल्याचं चित्र आहे। नक्कीच धन्यवाद संजय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर सध्या खोळंबलेली मतदान प्रक्रिया या संदर्भात काम सुरू आहे।